सुरुवात करूया मालवणी काजू मसाला करायला। इथे 3 ते 4 टेबलस्पून एवढं आपण तेल घालून घ्यायचे। गॅस ऑन करूया। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यात 2 दालचिनीचे तुकडे आणि 7-8 काळी मिरी टाकणार आहोत। 3 हे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आता घालून घेऊया। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे। आता आपण ह्याच्यात 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची। मिक्स करून घेऊया। आता इथे चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचे। पुन्हा एकदा मिक्स करूया। आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेणार आहोत। 1 टीस्पून आपण काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। ही रंगासाठीच आहे, ह्याला जास्त तिखटपणा नसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मालवणी मसाला। हा आपण 1.5 टेबलस्पून एवढा घालून घेणार आहोत। त्यानंतर घालायची आहे अर्धा टीस्पून हळद। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे 2 टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहेत, ते आता घालून घेऊया। मिक्स करायचे। जोपर्यंत ह्या कांद्या आणि टोमॅटोला तेल सुटत नाही आणि ते छान शिजत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचे। टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यात बटाट्याच्या फोडी घालणार आहोत। एकदा मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत। आपली ग्रेव्ही जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण काजू सोलून घेणार आहोत। हे काजू मी गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलेले होते। आता आपण ते सोलून घेऊया। हे काजू बघू शकता, हे गरम पाण्यात भिजल्यामुळे ह्याची सालं अगदी सहज निघतात। तर अशा प्रकारे आपण ह्याची सालं काढून 2 भाग करून घ्यायचे। बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो मस्त शिजलेले आहेत। बाजूला तेलही खूप छान सुटलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे काजू जे आपण सोलून घेतले होते, हे 200 ग्रॅम काजू आहेत, हे घालून घेऊया। एकदा सगळं छान मिक्स करूया। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण ह्याच्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत। तर इथे आता मी काय केलंय, कांदा आणि सुकं खोबरं समप्रमाणात घेतलेलं आहे। ते थोड्याशा तेलात खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्याचं वाटण केलेलं आहे। तर ते वाटण आता आपण घालून घेऊया। हे साधारणतः पाव कप वाटण आपण या भाजीत घालायचं। इथे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं। ते गरम पाणी आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे कोणत्याही भाजीला किंवा ग्रेव्हीला छान अशी तर्री येते। हे छान एकदा मिक्स करून घेऊया आणि आता झाकण लावून आपल्याला हे 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता बघूया। मस्त आपली भाजी झालेली आहे। छान तेलाचा तवंग आलेला आहे। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपली चमचमीत झणझणीत मालवणी पद्धतीची काजूची भाजी तयार आहे। खूप छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि नक्की करून बघायची आहे। कशी झाली आहे ते आम्हाला कळवायचं सुद्धा आहे। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। आज मी तुम्हाला एक अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे, तोंडली काजू उपकरी। हे ओले काजू म्हणतात किंवा त्याला बिबे म्हणतो आम्ही, आणि ते सालासकट असतात। त्याला एक तास पाण्यात भिजवले की त्यांची सालं निघतात आणि हे असे व्हाईट मस्त ओले काजू आपण आज वापरणार आहोत। आपण एक कढई चढवली आहे गॅसवरती, त्याच्यात जाणार आहे खोबरेल तेल। तुम्हाला वाटेल खोबरेल तेलात, पण ही भाजी खोबरेल तेलातच छान होते। तेल गरम झालंय,
त्याच्यात जाईल मोहरी, हिंग, उडदाची डाळ. भाजी खूप खमंग होते उडदाच्या डाळीमुळे. ओल्या मिरच्या, थोड्या सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता. ह्याच्यात जाईल तोंडली, त्याच्यात जातील हे काजू. ते मस्त परतूया. तोंडली तुम्ही बघितली आहे, मी मस्त पातळ कापली आहे त्याला, कारण ह्याच्यात काय पाणी अगदी थोडं जाणार आहे आणि ते वाफेवरती शिजवायची आहे. त्याच्यात जाईल थोडंसं अगदी पाणी. ही भाजी आपण आता झाकून वाफेवरती 5-6 मिनटं शिजवूया. ही भाजी आहे ती खूप माझ्या घरी प्रिय आहे. माझी आई कारवारची असल्यामुळे ही तोंडली उपकरी किंवा ही पडवळ बरोबर असं केली जाते काजूसोबत. आणि काजू आता सीझनमध्ये असल्यामुळे ती आमच्या सगळ्या टेम्पल फेस्टिवल्समध्ये किंवा पूजा घरी असली किंवा लग्न कार्य असेल तर ही पानात आमच्या डेफिनेटली असते. तर तुम्ही करून पहा, खूप रुचकर लागते. ही भाजी आता 5-6 मिनटं आपण वाफेवर शिजवली आहे. तुम्ही बघू शकता की ही मस्त सुकी आणि छान शिजली आहे. त्याच्यात जाईल थोडं मीठ, थोडं ओलं खोबरं. त्याच्यात जाईल ही थोडी कोथिंबीर बारीक कापलेली. मिक्स करूया. मिक्स करून आपण आता ही मंद आचेवर 1-2-3 मिनटं शिजवूया. ही भाजी झालेली आहे. तुम्ही पाहिलीत, अतिशय सोपी रेसिपी होती. तुमच्या कुठच्याही स्पेशल ओकेजनला नक्की ट्राय करा. मला खात्री आहे की तुम्हाला आवडेल. आज आपण एक मस्त झटपट ओला वाटाणा आणि काजूची उसळ करूया. कढई तापवत ठेवलेली आहे आणि त्यात मी 3 टेबलस्पून नारळाचं तेल गरम करून घेते. तेल तापलेलं आहे, त्यात आपण थोडंसं हिंग, अर्धा टीस्पून राई. राई तडतडली की त्यात आपण 5 ते 6 लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडी कढीपत्त्याची पानं. आता ह्यात आपण अर्धा किलो सोललेला हिरवा वाटाणा घालून घेऊया. ओला काजू काय वर्षभर भेटत नाही, म्हणून मी इथे 1 वाटी काजू भिजवून घेतलेले आहेत. ओला काजू मिळाला तर ही डिश अजून छान लागेल. काजूही घालून घेते. अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून मिरपूड. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि चवीप्रमाणे मीठ. आता ह्याला थोडासा पाण्याचा हबका मारून झाकण लावून शिजायला ठेवूया. साधारण 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर हे वाटाणे आणि काजू शिजतील. 10 मिनिटं आपण हे वाटाणे आणि काजू शिजत ठेवले होते आणि हे शिजलेले आहेत. त्यात आपण आता 1 वाटी ओलं खोबरं किसलेलं, अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टीस्पून साखर आणि अर्धा लिंबाचा रस. हे व्यवस्थित मिक्स करून आपण अजून 1-2 मिनिटं शिजवून घेऊया आणि मग आपली ओल्या वाटाणा आणि काजूची उसळ तयार आहे. दोन मिनिटं झालेली आहेत. ही उसळ आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. ही उसळ चपाती किंवा वरण भाताबरोबर खूप छान लागते. आज मी तुम्हाला एक रिच एकदम असा छान असा कुर्मा दाखवणार आहे. त्याचं नाव आहे काजू कुर्मा.
तर सुरुवात करूया काजू कुर्मा करायला. आधी गॅस ऑन करूया आणि घेऊया 3 टेबलस्पून तेल. कुर्मा वगैरे म्हटलं ना की थोडंसं तेल जास्त लागतं आपल्याला. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आपण त्यात घालूया जिरं. अर्धा टीस्पून जिरं घ्यायचंय. त्यानंतर आलं लसूण थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. ती जरा छान अशी टेस्ट येते. ते घेऊया 1 टेबलस्पून. नंतर थोडीशी कोथिंबीर थोडंसं हलवून घ्यायचं. आता आपण ह्यात घालणार आहोत कांद्याची पेस्ट. 2 कांदे मी मिक्सरला वाटून घेतले होते आणि छानपैकी मिक्स करायचे. आता यात आपण घालूया गाजर आणि सिमला मिरची. इथे मी थोडेसे मोठे तुकडे कापून घेतलेले आहेत. कुर्मा आहे म्हणून मोठे घेतलेले आहेत. तुम्हाला जर लांबे चिरायचे असेल तरी तुम्ही चिरू शकतात. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण काय करूया, दही घेतले इकडे मी. साधारण 100 ग्रॅम दही आहे. ते घेऊया एका बाउलमध्ये. 1 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धणा पावडर आणि 1 टीस्पून जिरा पावडर. हे सगळं मिक्स करायचंय. दह्याचं मिश्रण आपण आता ह्या भाजीत घालूया. आता हे सगळं मिक्स करायचंय आणि हे मंद गॅसवर असंच ठेवायचंय. आता आपण यात थोडंसं पाणी घालूया, साधारण अर्धा कप. पुन्हा मिक्स करूया सगळं आणि झाकण ठेवूया. इथे मी काजू घेतलेत, जवळजवळ 150 ग्रॅम काजू घेतलेत आणि ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले 1 तास आणि मग ते मी वापरणार आहे. आता तुम्हाला मी सांगते की रत्नागिरी, गोवा किंवा आपल्याकडे हल्ली मुंबईमध्ये पण सगळीकडे ओले काजू मिळतात, पण ते नेहमी नाही मिळत. कधीतरीच मिळतात, सीझनल मिळतात. पण अशा वेळेला काय करायचं, आपल्या घरी जो नॉर्मल काजू असतो ना तो भिजत घालायचा. मग ते तुम्ही तुकडा घेतला तरी चालेल, अर्धा तुकडा पण घेतला तरी चालेल किंवा अख्खा घेतला तरी चालेल. तो पाण्यात 1 तास भिजत ठेवायचा आणि मग तो कट करून घ्यायचा. म्हणजे अख्खा असेल तो कट करून घ्यायचा आणि मग तो यूज करायचा. म्हणजे तुम्हाला मी सांगते, लग्न कार्यामध्ये जी काजूची भाजी असते, काजू कुर्मा भाजी, ती अशीच करतात. कारण आपल्याला कुठे दरवेळेला ना गोवा आणि रत्नागिरीचा काजू मिळणार. त्यामुळे आपण आता सर्रास घरी काजू कुर्मा करू शकतो. आता आपण हे काजू ह्या ग्रेव्हीत घालायचे आणि मीठ घालूया चवीप्रमाणे. आता हे मिक्स करूया छानपैकी. आणि थोडंसं पाणी घालायचं पुन्हा अर्धा कप. आता गॅस कमी करायचे. आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया आणि 5 मिनिटं वाट बघायची. बघूया कुर्मा तयार आहे का, काजूचा कुर्मा तयार आहे का. छान असं तेलाचा तवंग आलेला आहे. काजू भिजलेले होते त्यामुळे छान ते पटकन शिजणार आहेत. आता यात आपण थोडंसं हलकंसं पाणी घालूया कारण ते पूर्ण ड्राय झालेलं आहे. गॅस मोठा करूया, एकदा उकळी येऊन देऊया आणि मग आपण ती सर्व करूया. काय छान दिसते बघितलं, तेवढी ती छान लागते. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण काढून घेऊया. गरमागरम काजू कुर्मा तयार आहे. आता ह्याच्यावर छानपैकी आपण कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि ह्याच्या बरोबर जर गरमागरम पराठा किंवा असा मस्त राईस असेल, पुलाव, तर क्या बात आहे. तर तुम्ही हे करायचंय. आपल्याकडे मिठाईचा बॉक्स भेट म्हणून आला की त्यात एक मिठाई हमखास असते आणि ती म्हणजे काजू कतली. तर म्हटलं करायलाच हवी आज काजू कतली. आपल्याला सुरुवात करायची आहे पाकापासून. आपण इथे छोटा कप म्हणजे पाव कप पाणी घेतोय आणि त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घेतोय. आणि आता आपण गॅस चालू करणार आहोत आणि ह्याचा आपल्याला बरोबर 1 तारी पाक करायचा आहे. पूर्ण वितळून द्यायची साखर. आपला पाक तयार झालाय का बघूया. असं बघायचंय. शेवटचा थेंब जेव्हा पडतो तेव्हा पुन्हा अशी एक तार येते, म्हणजे आपला हा पाक तयार आहे. आता आपण यात घालणार आहोत काजू पावडर. 1 कप काजू पावडर आहे.
मिक्स करायचं व्यवस्थित. आपण इथे ही जी काजूची पावडर घेतलेली आहे, तर आपण काजू बाजारातनं घेताना अगदी असा छान पटकन तुटला पाहिजे असा काजू घ्यायचा. मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, ब्लेड दिसली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काजू घालायचे आणि मिक्सरला ऑन ऑफ असं करून ते आपण ग्राइंड करायचं. नंतर आपल्याकडे जी गव्हाच्या पिठाची जी चाळण असते, म्हणजे मैद्याच्या पिठाच्या 1 नंबर वरती, त्यात ती काजू पावडर घालायची आणि ती चाळून घ्यायची. पेपरावर चाळून घ्यायची ती आणि मग तुम्ही ती काजू पावडर वापरू शकता. आपलं हे झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि ही जी अशी पेस्ट आहे ते पण अशी कढईला लावून ठेवणार आहोत, फ्राय पॅनला किंवा कढईला. आणि आता हे थंड होऊन द्यायचंय. तर आपण एक थंड होईपर्यंतची वाट बघूया. मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण ह्याला लाटायचं आणि ज्या वड्या पाडून घ्यायच्यात. तर आपण 3 रंगांमध्ये करूया. आता आपण पहिल्यांदा ऑरेंज कलर करूया. हे जे ते खाण्याचे रंग आहेत. आता ह्याच्यानंतर आपण ग्रीन कलर करूया. ग्रीनही झालेला आहे. आता आपण व्हाईट गोळा मळून घेऊया आणि मग आपण पोळ्या लाटून घेऊया. आपण इथे प्लास्टिक घेतलंय. आणि अर्धा सेंटीमीटर जाडी होईल एवढंच आपल्याला लाटायचं आहे. अगदी पातळ नाही लाटायचे. अशा प्रकारे आपण तिन्ही लाटून घ्यायचे. आता आपण ह्याच्यावर वरखं लावूया, कारण काजू कतली म्हटल्यावर वरखा हा आलाच. आता आपण ह्या कापून घेऊया. माझे कॅमेरामॅन म्हणतात की ताई ही किती सोपी रेसिपी आहे. म्हणजे तुम्हाला तर ती नक्कीच सोपी वाटणार आहे आणि तुम्ही करून बघणार आहात.